त्या मुलीला त्या मुलावर प्रेम झालं, तिचं खरं प्रेम होतं आणि त्या मुलासोबतच तिला आयुष्य काढायचं होतं म्हणून तिने घरी सांगितलं आणि घरच्यांनी पण बघितलं की मुलाच्या घरचे प्रतिष्ठित व्यक्ती, राजकारणी व्यक्ती आपली मुलगी आयुष्यभर सुखी राहील म्हणून थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्नामध्ये 51 लाखाची फॉर्च्युनर गिफ्ट दिली, 51 तोळे सोनं दिलं, 5 किलो चांदी दिली आणि त्यानंतर लग्न झालं तरी मुलीचा छळ होत होता. वारंवार मागणी केली जात होती, हे दे ते दे, पैसे दे. आणि एवढं करून सुद्धा त्या मुलीच्या घरच्यांना वाटलं असेल की आपली मुलगी सुखी संसार करत असेल, पण तिला रोज काय त्रास होत असेल हे तिने तिच्या घरी कधीच सांगितलं नाही, कारण तिचं लव्ह मॅरेज होतं. ती सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्या मुलासाठी त्याच्या घरात आली आणि आज तिला तो त्रास होत होता, तो तिच्या आई वडिलांना ती सांगू नव्हती शकत म्हणून तिने आत्महत्या केली. गरीब श्रीमंत छोटा मोठा मला काहीच बोलायचं नाही, पण भावांनो बहिणींनो मला एक सांगा, जर त्या मुलाचं त्या मुलीवरती प्रेम असतं आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या घरच्यांनी त्या मुलीच्या घरच्यांकडे जर हुंड्याची मागणी केली असेल, पैशांची मागणी केली असेल, तर त्या मुलांनी त्या मुलीला घेऊन दुसरीकडे राहायला जायला पाहिलं होतं, कारण त्याचं जर खरं प्रेम असतं तर त्याच्या डोळ्यांनी ते देखवलंच गेलं नसतं आणि आज ती मुलगी जिवंत असती. सांगायचं फक्त एवढंच आहे मुलींना, फक्त मुलगा बघताना आहे ना मनाने श्रीमंत बघा, कारण पैशांनी श्रीमंत मुलगा कधी तुमच्यावर खरं प्रेम नाही करू शकत, कारण त्याला आयुष्यभर पैशाचाच माझा असतो.